आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूया त्याच्या ठळक घडामोडींवर। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे। अजित पवारांनी निवडणुकीसंबंधी सूचक विधान करत रस उरलेला नाही असं म्हटले आहे। तर संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी अजित पवारांना सोडून बाकीच्या सर्वांना परत घेण्याची शक्यता वर्तवली असल्याचं सांगितलं। महाविकास आघाडीच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे आणि मुंबईत संयुक्त मेळावा पार पडत आहे। विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे आणि निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते। राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून सर्व नेत्यांचे महाराष्ट्र दौरे सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी निवडणुकीसंबंधी सूचक विधान केले आहे। आपण 7 ते 8 वेळा निवडणूक लढलो आहोत, त्यामुळे आता रस उरलेला नाही असे त्यांनी म्हटले। यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे। संजय राऊत यांनी अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना मोठा दावा केला आहे। राऊत म्हणाले, शरद पवारांनी अजित पवारांना सोडून बाकीच्या सर्वांना परत घेण्याची शक्यता वर्तवली आहे। यासोबत त्यांनी महाविकास आघाडीच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला सुरुवात केली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा मुंबईत पार पडत असून या मेळाव्यात तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत। संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला करत महाराष्ट्रात दरोडेखोरांचं सरकार बसलेलं आहे, हे सरकार हटवायचं आहे असा टोलाही लगावला आहे।